भक्तने प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा भीमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमानगर नागपूर मंडळाच्या आदेशाप्रमाणे आजचे भव्य सेवक संमेलन धारगाव तहसील जिल्हा भंडारा या निवासस्थानी मंडळाच्या आदेशाप्रमाणे सकाळला हवन कार्य झाले। एक परमेश्वरी कार्याची भगवत रॅली निघाली आणि त्यानंतर लगेच चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकमध्ये सृष्टी विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझ्या प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंजीजी उपस्थित आहे। बाबाला माझ्या प्रणाम। तसेच आई वाराणसी उपस्थित आहे, आईला माझ्या प्रणाम। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव किरणजी राऊत साहेब यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी तुमसरे साहेब यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक गुलाबरावजी साठवणे यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी पदाधिकारी माजी अध्यक्ष राजूजी मदतकर, माजी सचिव नरेंद्रजी मेयर, माजी कोषाध्यक्ष फकीरजी वैद्य भेंडारकरजी यांना माझा नमस्कार। तसेच शाखेचे भंडारा शाखेचे पदाधिकारी, साकोली शाखेचे पदाधिकारी यांना माझा नमस्कार। तसेच मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी सूत्रसंचालन सांभाळले सर्वांना माझा नमस्कार। तसेच समोर बसलेले बाबाचे सेवक सेवकताई बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। 4:30 वाजेपर्यंत कार्यक्रम होता आणि 4:35ला आपले संचालन सूत्र यांनी माझे नाव घेतलं आणि सर्वांनी आपापले अनुभव सांगितले। माझे म्हणणे एकच आहे का 4:30 वाजताचा कार्यक्रम होता, कमीत कमी 15 मिनिटं आधी अध्यक्ष साहेबाला माहीत द्यायला पाहिजे आणि वेळेचे आपण सर्वांनी मंचावर बसलेल्यांनी संचालन सूत्र करणाऱ्यांनी याचे सुद्धा भान ठेवायला पाहिजे। आम्ही खूप बोलतो, आम्हाला माहीत भेटला असं वाटतंय जसं आधी प्रवचन होत होतं, कीर्तनकार एक वेळा उभा झाला तर त्याला वाटत होतं का माईक आगरीपर्यंत तो सोडायचाच नाही आणि आमचे सेवक बिचारे फक्त 5 राहते समोर आणि आम्हाला वाटते माझ्या आजोबाच्या घरी 100 काही आणि सकाळी उठून काही नाही। आम्ही फक्त माईकवर बोलतो आणि बोलण्यापुरते चालतो। सेवकांना असं वाटतंय का खूप, माझे म्हणणे एकच आहे का आपण या मार्गामध्ये कशा करता, आमचा पहिला दिवस काय होता आणि आमच्या येण्याचे कारण काय। जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवसाला विसरू नको। आज आम्ही मार्गात आलो, आल्यानंतर
बाबाने आम्हाला जवळ केलं, बाबाने परमेश्वरी शक्तीला आदेश केला. आमची जी अपेक्षा होती ती आम्ही समोर मांडली आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे शक्तीने आमचे कार्य केले. बाबाने सांगितलेलं आहे त्या मार्गामध्ये जो सेवक आहे आणि बाबाने ज्या भगवंताची प्राप्ती केली आणि जे परमात्मा शक्ती आहे त्या शक्तीने बाबाकडून घडवून घेतलं. बाबाच्या परिवाराचं दुःख दूर झालं. तितक्यातच बाबा थांबले नाही आणि गावोगावी जाऊन आपल्यासारख्या दुःखी मानवाला घडवण्याचे कार्य केले. आणि बाबाच्या शब्दाप्रमाणे या मार्गात येण्याचे कारण तेच कार्य आपण मार्गदर्शक सुद्धा बाबाच्या ज्याला मी याचे असं जुन्या विचारांचं विसर्जन करणं पडते. आणि आपण ज्याही भगवंताची पूजापाठ करत होतो त्याचे सुद्धा विसर्जन करणं पडते. आणि एकाच भगवंताला मान्य पडते. आणि या मार्गात ज्याला याचे असं सर्वात प्रथम आधी मरणं पडते. पण आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा आपल्याला थोडीशी भीती वाटते का आपण आपल्यावर जे दुःख आहे आपण जीवन जगण्यासाठी या मार्गाशी जुळत आहोत. आणि जेव्हा आपल्याला आपले मार्गदर्शन करणारे सांगतात या मार्गात मरणं पडते तेव्हा आपल्या मनाला थोडंसं वेगळं वाटते. आपण या मार्गामध्ये जुळल्यानंतर आपल्याला जे शब्द मिळते 3 दिवसाचे कार्य करा आणि आपल्या घरची या मार्गात जुळायचे असत आपल्या घरची साफसफाई करा आणि ज्या काही देवाच्या तुम्ही पुण्यात करत असाल त्याचे विसर्जन करा. आम्ही फक्त आमच्या घरी ज्याची बी आम्ही पूजा करतो देवाचे विसर्जन करतो साफसफाई करतो. पण आमच्या आत्म्यामध्ये जे काही गढूळ विचार आहे त्याचे परिपूर्ण आमचे विसर्जन होत नाही. आणि आम्ही मार्गदर्शकाकडे जातो आणि त्यांना सांगतो की आम्ही सर्व साफसफाई करून आलो. बाबा दयाळू आहे, आपल्याला जवळ करते, परमेश्वराला आदेश करते आणि आम्ही शब्द घेतो, कार्याला सुरुवात करतो. परमेश्वरी शक्ती आमचे कार्य करते बाबाच्या आदेशाप्रमाणे. आणि आमचे जे काही आमच्यावर भीती राहते, आमचे दुःख दूर होते, व्यसन बंद होते. आणि जे काही आम्ही अंधश्रद्धेमध्ये असतो त्याच्यातून आपण बाहेर निघतो. मी सुद्धा या मार्गात आता आमच्या संचालक सूत्रांना सांगितलं दारूचे व्यसन, दुःख, गरजती, मी सुद्धा एक दुःखीच्या मार्गामध्ये जुळलेला आहोत. आणि माझा जो पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवसाला मी आखरी श्वासापर्यंत जीवनात कधी विसरणार. बाबांनी मला कुठेही कमी ठेवलं नाही, मागं फिरू दिलं नाही. आणि जे काही जीवनात विचार नाही केला ते मला मिळालं. मी या मार्गामध्ये आलो, कार्य केले. माझे मार्गदर्शक, मी माझ्या मार्गदर्शकाला पाहिला. माझे मार्गदर्शक नामदेवराजी चांदेकर होते. मी त्यांच्याकडून कार्य घेतले. पण मी त्यांना पाहिलं, साधे कार्य केले 4 ते 5 वर्ष. त्याच्यानंतर त्यागाचे कार्य केले. मी माझ्या मार्गदर्शकाला पाहिला, कधी त्यांनी माझ्याकडून कधी 10 रुपयाचे कधी स्वीकारले नाही. आणि कोणताही कार्यक्रम असेल ते इतकेच बोलायचे, रवी तिथे जे भगवत कार्य आहे, सेवक संमेलन आहे, ते नोटबुक आहे, तू आपल्या हातानं देणगी लिहून टाक आणि तिथंच नोटबुकमध्ये ठेवून दे. कधीही त्यांनी पैशाला हात लावला नाही. आणि कोणताही सेवकाला त्यांनी भगवत कार्याला नेले, स्वतःहून नेलं किंवा बोलावून नेलं तर त्यांच्या खर्च ते स्वतः करत होते. ह्या पद्धतीचे आपल्या हाताने कार्य व्हायला पाहिजे. बाबाने सांगितलं या मार्गामध्ये निष्काम निस्वार्थ कार्य व्हायला पाहिजे. पण आज आमच्यामध्ये स्वार्थ भरलेला आहे. आम्ही पाहून राहिलेलो विलक्षण येते
लोकसभा येते, विधानसभा येते, जिल्हा परिषद येते, ग्रामपंचायत येते. आज आम्ही लोभामध्ये पडलेला आणि बाबांनी सांगितलं जो भी सेवक या मार्गामध्ये भगवत कार्यामध्ये निस्वार्थ कार्य कराल तो सेवक कुठेही गरीब आणि दुःखी राहणार नाही आणि राहील तो आपल्या कर्माने राहील. आज आम्हाला आमचे दिसत नाही, आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवतो. आम्ही काय करून राहिलो सर्वप्रथम त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आज मी पदाधिकारी आहे, मी अध्यक्ष आहे, आमची मंडळाची पदाधिकारी बॉडी आहे. बाबांनी जे शिकवण दिलेली आहे निष्काम निस्वार्थ, त्या पदाला कुठेही आपल्याला गालबोट लागला नाही पाहिजे. त्या पद्धतीने आपण कार्य करायला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ते कार्य करायला पाहिजे, मार्गदर्शकांनी सुद्धा करायला पाहिजे. हे जिम्मेदारी बाबांनी मंडळाचे पदाधिकारी आणि मंडळाचे मार्गदर्शक यांच्यावर सोपवलेली आहे. सेवकाला मार्गदर्शन कसं करावं, एकता कशी ठेवायला पाहिजे, त्या पद्धतीचे कार्य आपल्या मार्गदर्शकांनी सुद्धा करायला पाहिजे. गावोगावी मध्ये ते काही जुने शब्द आहे, फूट डालावर राज करो, त्या पद्धतीने आमच्या हातांनी आमच्या परमात्मामध्ये कार्य होत आहे. बाबांनी सांगितले परमात्मा एक, जिथे एकता राहील तिथे शक्ती कार्य करेल. आणि आमच्या ज्या बाबांनी ज्या शक्तीची प्राप्ती केली आणि सदैव त्या शक्तीला टिकवून ठेवली, ती शक्ती आज आमची जिम्मेदारी आहे त्या शक्तीला समोर कशी वाढवायची. शक्तीची प्राप्ती केली आहे, शक्ती सदैव चालत राहणार आहे. मंडळ ही शक्ती आहे आणि मंडळ हा सदैव चालत राहणार आहे. आपण व्यक्ती आहोत, आपण चालता चालता थकून जाऊ पण शक्ती थांबणार नाही. आज आपल्याला आपल्यावर जिम्मेदारी आहे कार्य करण्याची. आज आपण कार्य करत आहोत, उद्या आपल्यामधून कोणतरी सेवक समोर येणार आहे, ते कार्य करणार, त्यांच्यावर जिम्मेदारी येणार आहे, ते कार्य करणार आहे. पण बाबांनी जे जिम्मेदारी आमच्यावर दिलेली आहे ते जिम्मेदारी आपण आपल्या कार्यकाळामध्ये जे बाबांनी तत्वशब्द नियम दिले आहे, सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरण दिल्या, त्या पद्धतीने आपण कार्य करायला पाहिजे. कुठेही जे पद मिळालेले आहे त्या पदाला कुठे गालबोट लागले नाही पाहिजे. त्या पद्धतीचे आपल्या मंचावर बसलेले सर्व पदाधिकारी आहे त्यांनी यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. त्यामध्ये मी राहो किंवा आमचे कोणते पदाधिकारी राहो किंवा मार्गदर्शक राहो. मी मागे ऐकलं होतं विलक्षणमध्ये आमदारचे विलक्षण येते, खासदारचे विलक्षण येते, आमचे मार्गदर्शक त्यांच्या मागामागा लिपापासाठी घुमत राहते. आणि माझ्या कानावर चर्चा आली होती त्यावेळेस, पण असं करा नको. आम्हाला बाबांनी सांगितलेले आहे मेहनतीचे फळ आणि सदैव बाबा आम्हाला योग देतात. आणि आम्ही जे काही ज्यांनी घेतले असेल यानंतर असे कार्य करा नको. आणि 10,000 20,000 25,000 आपला जो बाबांनी आपल्यावर जिम्मेदारी दिली आहे त्या जिम्मेदारीला कुठे गालबोट लागू नको द्या. आणि आमचे जे सेवक ज्यांनी आमच्यावर विश्वास करते त्यांच्या सुद्धा विश्वासघात होऊ नको द्या. या पद्धतीचे मंचावर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावं. सेवकामध्ये गावोगावी एकतेचे कार्य करायला पाहिजे. आपला मार्गदर्शक कुठेतरी मतभेद करत असाल त्यांना बी बसून सांगा. आणि मार्गदर्शकांनी सर्वप्रथम जसं तहसील आहे, मी शाखेला सांगितलं, आमचे साठवणेजी आहे पालक संचालक भंडारा शाखेचे, कार्याध्यक्ष आमचे वैरागडेजी आहे, कोषाध्यक्ष गमनेजी आहे, यांना सांगितलं जे काही आपली भंडारा तहसील आहे, भंडारा तहसीलमध्ये जेही मार्गदर्शक आहे त्यांना घेऊन बसा. कुठे मतभेद झाल्याचं एकता करा. जे काही आमच्या आत्म्यामध्ये काही विचार कुठेतरी कोणाबद्दल असेल त्याच्यात सुद्धा विसर्जन करा. कारण की विसर्जन परिपूर्ण झालं नाही.
विसर्जन करा, चांगले विचार समोर आणा आणि एकता मार्गदर्शकामध्ये एकता राहील तर आमच्या सेवकामध्ये एकता आपोआपच होणार आहे. आणि बाबांनी सांगितलं आहे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कार्य करा, एकतेचे कार्य करा. आमच्या सेवकामध्ये एकता असायला पाहिजे. आणि जे काही आम्हाला मानव मंदिर 10 लाख 15 लाख जे आमचे आमदार साहेब देत आहेत, जागोजागी आम्ही आमचे स्वार्थ कसा साधेल त्याकडे आमच्या मार्गदर्शकांना आमच्या सेवकांना गुमराह करण्याचे कार्य करत आहे. आधी आपण अनेक मध्ये होतो. मी पण एक ग्रामीण मध्येच राहतो. माझे गाव आहे खरबी. मी अनेक मध्ये जेव्हा होतो तर माझ्या गावामध्ये एक हनुमान मंदिर होतं. आणि आपल्या ग्रामीणमध्ये सर्वजण विचार आमच्या गावामध्ये एक हनुमान मंदिर पाहिजे. ते 50 घराची वस्ती असो किंवा 100 असो 200 असो, हनुमान मंदिर अनेकमध्ये असताना राहायचं. आम्ही त्या हनुमान मंदिरमध्ये जुवा खेळायच्या. कार्तिक पौर्णिमाला तर भजन गोपालकाला ते कार्य आपल्या गावोगावी होत होते. आणि आज आपण मार्गात आलेलो. आता आपण हनुमान मंदिर मध्ये ज्यांना आपण बंद केलं तर आता आम्हाला मानव मंदिर पाहिजे. आधी अनेक मंदिर असताना गोपालकाला होत होता दरवर्षाले. आता आम्हाला जनजागृती म्हणून कार्य करायला पाहिजे. फक्त आमचे विचार एवढेच बदलले. हनुमान मंदिरच्या जागेवर आपण मानव मंदिर केलं, गोपालकाला केली. विचार आमचे थेट. त्याकरता बाबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे, एकता दिलेली आहे, भगवत कार्य दरवर्षाला व्हायला पाहिजे. पण माझे म्हणणे एकच आहे का 8 ते 10 मार्गदर्शक एकत्र बसायला पाहिजे आणि आपल्या भगवत कार्याची रूपरेषा आखायला पाहिजे. कुठे योग्य जागा मिळेल सर्व सेवकाची संमती घ्यायला पाहिजे. आणि जसं आज हे भव्य दिव्य जे कार्यक्रम घेतला या पद्धतीचे आपण मंडळाच्या आदेशाप्रमाणे कार्य करायला पाहिजे. आणि जे गावोगावी छोटे मोठे जे कार्यक्रम होते, 3 एप्रिलचे कार्यक्रम आपण करतो, कोजागिरीचे करतो, हळदी कुंकाचे करतो, हे सर्वांना आपापल्या परिसरामध्ये अधिकार दिलेले आहे. आणि भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीने जे कार्य केले ते कार्य आमच्या सर्वांच्या हाताने व्हायला पाहिजे. आणि कुठेही आमच्या परमात्मा एकला गालबोट लागले नाही पाहिजे. त्याकरता आमच्या पदाधिकाऱ्यांनी, माजी पदाधिकाऱ्यांनी, मार्गदर्शकांनी, शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष करावं. ना आमचे जे सेवक आहेत, आमचे सेवकताई आहे, हा आपल्यावर विश्वास करते. त्या विश्वासामध्ये विश्वासघात करू नये. कारण की बाबा कोणाला सोडणार नाही. आम्ही पाहता बाबाने आमच्यावर विश्वास केलेला आहे. आम्ही तो विश्वासघात करू तर आम्हाला सुद्धा सोडणार नाही. त्या पद्धतीचे आपण सर्वांनी जे जिम्मेदारी आम्हाला मंडळाने दिलेली आहे, बाबांनी जिम्मेदारी दिली आहे, ते जिम्मेदारी आपण सर्वांनी, सेवकताईंनी, सेवकांनी, मार्गदर्शकांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापली जिम्मेदारी सांभाळावा. ना आपले ही परमात्मा जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत हे कार्य करण्याचे सर्वांनी करावं. आम्ही आता मी जेव्हा मार्गात आलो तेव्हा माझी वय 30 वर्षाची होती. मला 26 वर्ष झाले. मी 2000 मध्ये या मार्गात जुडलो. माझी वय आता 56 आहे. आणि आपल्याला माहीतच आहे येण्याचा आपल्याला टाइम माहीत आहे, जाण्याचा टाइम माहीत नाही. ना आपण इथं जे आलेलं जन्माला आपण लीजवर ना आपली लीज केव्हा संपेल हे आपण कोणी सांगू शकत नाही. त्याकरता आपल्याला आता वेळ आहे, आपली लीज संपायला वेळ आहे थोडीफार. त्याकरता आपल्याला बाबांनी जवळ केलेला आहे. आणि बाबांनी जे कार्य केले आहे परमात्मा शक्तीचे ते कार्य आपल्याला व्हावं एवढंच बोलतो. आणि वेळ झालेला आहे. 4:30चा टाइम होता. 5 वाजत आलेले आहे. सर्वांनी आपापली जिम्मेदारी सांभाळावं ना आपापले
बाबाच्या मंडळाचे नाव कुठेही गालबोट लागू नये यात हे कार्य करावं एवढंच बोलतो मी. माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. आणि आमच्या सचिव साहेबांना आता सांगितलं आहे ऑनलाईन सभासद ऑनलाईनमध्ये जे काही 40 वर्षाचे 50 वर्षाचे जो रिकार्ड आहे ते कागद थोडंसं एकाला एक चिपकून सगळ्यांनी खराब होत आहे रिकार्ड. त्याकरता ऑनलाईन सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि सर्वांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे मंडळामध्ये जे फॉर्म आणून दिलेले आहे त्याच्या मंडळामधून ऑनलाईन होईल. पण ज्यांनी केलं नाही त्यांनी जे लिंक पाठवलेली आहे आपल्याला समजलं नाही तर आपल्या जे कोणी मुलं राहते शिक्षित राहते त्यांच्याकडून आपली परिवाराची माहिती भरून घ्यावं आणि सर्वांनी मंडळाकरता मदत करावा. मला वाटते त्या दिवशी ऑनलाईनची मीटिंग झाली 18-18,500 सभासद ऑनलाईन झालेले आहे आणि मला वाटते 75-80,000 आपले सभासद आहे. त्याकरता सर्वांनी मंडळाला आपापल्या परी ऑनलाईन करण्याकरता मदत करावा. एवढेच बोलतो. सर्वांना मी कार्यक्रम हे माझे अध्यक्ष भाषण समाप्त झालं. सर्वांना मी नमस्कार करतो. नमस्कार.